नमस्कार, मी अशोकराव टावरे, कवी, लेखक तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राचे भाग्यविधाते मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा 22 जुलै 2026 रोजी 56वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कन्हेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीने पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कन्हेरसर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तसेच 1000 वह्यांचं वाटप आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम जो आहे कन्हेरसर येथील कुलस्वामिनी कार्यालय जे यमाई मंदिराच्या जवळच आहे तिथे सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत पार पडणार आहे. आज आपण पाहतो आरोग्याकडे माणसाची हेळसांड होते आणि त्यातून अनेक दुर्धर अशा आजारांचा सामना करावा लागतो. पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून हृदयविकार असेल, मणक्याचे विकार असेल, तसेच किडनी स्टोन असेल, या 3 महत्त्वाच्या आजारावरील शस्त्रक्रिया ह्या ज्या आहेत त्या महात्मा फुले योजनेतून मोफत केल्या जातात. आणि मला या ठिकाणी असं आव्हान करायचं आहे की पंचक्रोशीतील असा आजार असलेल्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्या माध्यमातून जर पुढे शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत करून दिली जाईल. मागील 1.5 महिन्यापूर्वी वाघगाव येथील विठ्ठल कालेकर यांची बायपास शस्त्रक्रियासुद्धा अतिशय तातडीने पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत करण्यात आली. अनेकही रुग्णांवर असे उपचार यापूर्वीसुद्धा केलेले आहेत. आणि ह्या आरोग्य शिबिरामध्ये ECG तपासणी असेल, मधुमेह चाचणी असेल, रक्तदाब असेल, त्याचप्रमाणे सर्वरोग निदान तपासणी असेल, विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. औषधे गोळ्या यांचंही वाटप केलं जाणार आहे. तरी माझं या ठिकाणी नम्रपणे आव्हान आहे की कन्हेरसर असेल, पूर असेल, गोसावी असेल, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते एखाद्या पक्षाचे नेते असले तरी मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो आणि त्या दृष्टीने आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीने हा विधायक उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत. आणि साहेबांनी जे राज्यासाठी, देशासाठी जे अलौकिक असं जे कार्य करत आहेत आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही गोरगरीब जनतेसाठी किंवा आज आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असेल किंवा वह्या वाटप असेल आणि समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे जे मान्यवर आहेत त्यांचाही या निमित्ताने उचित असा सन्मान केला जाणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद.